आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। श्री संत नरहरी महाराज यांची 739वी पुण्यतिथीनिमित्त भव्य रथयात्रा संपन्न। श्री संत नरहरी महाराज यांच्या 739व्या पुण्यतिथीनिमित्त सर्व लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढून श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था 1643 बालाजी कोट श्री क्षेत्र नाशिक येथे संस्थेचा 54वा वार्षिक अहवाल सभेचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। यावेळी संस्थेच्या वतीनं श्री संत नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राजकीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तसेच क्रीडा कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करणारे आणि वर्षभर श्री संत नरहरी महाराज यांच्या पादुकांचे मानकरी असलेल्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला। 200 सदस्य असलेल्या संस्थेच्या सदस्यांमध्ये वाढ आणि श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार समाजासाठी प्रशस्त जागा घेऊन नवीन वास्तू बांधणे आणि सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत अशा अनेक विषयांवर संस्थेच्या विश्वस्तांच्या वतीनं चर्चा करण्यात आली। यावेळी युथ फाउंडेशनचे मयूर शहाणे यांनी देखील संस्थेच्या कार्यात सक्रिय असून दिलेल्या जबाबदाऱ्या नक्की पार पाडू, नाशिक मनपाच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून ओंकार गोरख उदावंत यांना प्रचंड मतांनी निवडून देऊ अशी घोषणा देखील युथ फाउंडेशनचे मयूर शहाणे यांनी केली। तसेच राजेंद्र शहाणे यांनी संजय मंडलिक यांनी माघार घेतल्यामुळे संस्थेच्या नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार आणि नाशिक मध्य विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी संस्थेच्या महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष आणि संगीता नागरे, उपाध्यक्षा मंजुषा कुलथे, विनया नागरे, सेक्रेटरी पूजा नागरे, सविता सहाणे, खजिनदार सोनम कपिले, सहखजिनदार अंकिता काजळे, सदस्यांमध्ये रंजना महालकर, संगीता उदावंत, रेखा शहाणे, हेमा लोळगे, नमिता आडगावकर, वंदना माळवे, वैशाली जवळकर, वर्षा काजळे, गौरी दहिवाळकर यांच्यासह 2024च्या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष दिगंबर आंबेकर, उपाध्यक्ष राजेंद्र कुर्थे, सेक्रेटरी सुनील महालकर, खजिनदार नितीन नागरे, सदस्य गिरीधर आडगावकर यांच्यासह मार्गदर्शक समितीमधील संजय मंडलिक, सुरेश ठाणेकर, डॉक्टर कृष्णा शहाणे, विवेक मालवी, दत्ताजी कपिले, अजय सराफ, गणेश बनाईतकर, विजय बोराडे, अमित नागरे, अजित नागरे, कृष्ण कुलथे, तेजल कपिले, श्रीमती सुनिंदा दौंडकर, राजेंद्र शहाणे, विजय गुळवंजकर, अरुण साकुरकर, लीलाधर आडगावकर यांच्यासह लाड सुवर्णकार समाजाचे सर्व बंधू भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया नागरे आणि अंकिता काजळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मावळते अध्यक्ष दिगंबर आंबेकर यांनी मानले। सर्व या ठिकाणी नाशिक लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोट संत नरहरी महाराजांची 739वी पुण्यतिथी साजरी करत असताना माझी नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्व समाजाने एकमताने निवड केलेली आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सर्वांचं उद्दिष्ट जे आहे की संस्थेची नवीन इमारत व्हावी, नवीन जागा व्हावी, यासाठी मी व माझं कार्यकारी मंडळ कटिबद्ध राहील आणि आपल्या सर्वांची, आपल्या समाजाची उन्नती जास्तीत जास्त कशी उन्नती होईल याकडे लक्ष देईल। सर्व समाज संघटित कसा होईल आणि संघटित कार्य या ठिकाणी आमच्याकडनं नेहमी चांगल्या पद्धतीने होईल याची मी ग्वाही देतो। आणि परत एक समाजाला एक विनंती करतो की आपल्या संस्थेला या ठिकाणी जागा देण्यासाठी भरघोस अशी देणगी आपण संस्थेला द्यावी। सर्व कार्यकारी मंडळ या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेलच, तर मी सर्वांना परत एक विनंती करतो की आपण संस्थेला भरीव देणगी द्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। नरहरी महाराज यांची 739 पुण्यतिथी लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोट या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे।
सर्व समाज बांधव या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. लेडीज आहेत, तरुण मुलं आहेत, यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि अतिशय उत्साहामध्ये या पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडत आहे. बालाजी कोट मेन रोड, भद्रकाली मेन रोड, रविवार कारंजाहून, बोरपट्टीतून, सराफ बाजार, भांडे बाजारातून बालाजी कोट या संस्थेजवळ या मिरवणुकीची सांगता होईल आणि महाप्रसाद आणि अतिशय महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. जय नरहरी. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.